महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, शेतकऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी अशी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात अधिक स्पष्टता यायला हवी आणि सोबतच या आंदोलनामध्ये आपण सहभागी होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। पाहूया त्यांच्याशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत। राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा आता वेग आलेला आहे। सर्व शेतकरी नेते एकत्रित आलेला आहे। मात्र शरद जोशींसोबत काम केलेले आणि ज्येष्ठ नेते अमर हबीब यांचा या आंदोलनाला विरोध आहे। नेमकं काय कारण आहे या आंदोलनाला विरोध करायचं? शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचेच नेते विरोध करत आहे। नेमकं काय कारण आहे हे जाणून घेऊया आपण अमर हबीब साहेबांकडूनच। काय नेमकं कारण आहे? मुळात मी शेतकरी हे जे काही संप चालू आहे या संपाच्या विरोधात नाही, एवढंच आहे की मी त्याच्यात सहभागी नाही आहे। आंदोलन जिथं जिथं शेतकऱ्यांच्या बाजूनं लोक उभे राहतात ती आनंदाचीच गोष्ट आहे माझ्यासाठी। ते निखारा हातात घेतल्यासारखं असतं, ते मोठ्या कष्टाचं काम असतं ह्याची मला जाणीव आहे। त्यामुळे मी त्या आंदोलनाचा विरोध करत नाही, मी त्याचे बारकावे स्पष्ट करू इच्छितो। पहिली गोष्ट तर अशी की किसान पुत्र आंदोलन ही संघटना नाही आहे, हे एक व्यासपीठ आहे। ते काम आमचं कार्यक्षेत्र आहे। शेतकऱ्यांची मुलं जी महानगरामध्ये राहतात, विशेषतः पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, नागपूर वगैरे अशा ठिकाणी राहणारी मुलं ह्यांना शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं करणं ही माझी भूमिका आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की आमचा विषय एक ठरलेला आहे, तो आहे शेतकरी विरोधी कायदे संपवा। शेतकरी विरोधी कायदे हे शेतकऱ्यांच्या पायातल्या बेळ्या आहेत आणि त्यांच्या गळ्याचा फास आहेत। तो तसाच कायम ठेवून दुसरं काहीही केलेलं हे शेतकऱ्यांचं हिताचं असूच शकत नाही। तुमचा हल्ला हा एक घाव माझा त्या बेडीवर, एक घाव तुझा, ही आमची भूमिका आहे। त्यामुळे जिथं शेतकरी विरोधी कायद्याचं आंदोलन असतं तिथं किसान पुत्र आंदोलनातले लोक सहभागी होतात आणि एरवी आमचा काही विरोध नाही। आमचं काम आम्ही करायला लागलेलो आहे, त्यांचं काम ते करायला लागले। ते शेतकऱ्यांची संघटना करणारे, शेतकऱ्यांचं आंदोलन करणारे आहेत। मी 80च्या पासून शरद जोशींच्या सोबत होतो। 80ची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। तो फरक लक्षात न घेता शेतकऱ्यांची आंदोलनं करायची हे मला जमत नाही, रुचत नाही, योग्य वाटत नाही। त्याचा नीट अभ्यास करायला पाहिजे। मी आता स्पष्ट सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की मला ह्या दोन्ही मागण्या ह्याचे तपशील मान्य नाही आहेत। म्हणजे 7-12 कोरा करा, कुणाचा करा? तर ते म्हणतात सगळ्यांचा करा। मला सगळ्यांचा 7-12 कोरा करण्यामध्ये अजिबात रस नाही। या राज्यामध्ये, देशामध्ये कर्मचाऱ्यांच्या जमिनी आहेत, या देशामध्ये व्यापाऱ्यांच्या आहेत, इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या जमिनी आहेत। त्या लोकांचे 7-12 कोरा करावेत यासाठी माझ्या मुलांनी मार खावा हे असं मला अजिबात वाटत नाही। त्यांचं भलं करून घ्यायचं तर त्यांचं त्यांनी करून घ्यावं। त्यांचे राजकीय नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांना धरावं आणि करावं। माझ्या आंदोलनातल्या सैनिकांनी ह्या कर्मचाऱ्यांचं कल्याण करा, ज्यांना 7वं वेतन आयोग मिळणार आहे त्यांना जमिनी आहेत। म्हणजे माझ्याकडचा एक मित्र आहे, त्याचा हिरो होंडाचं शोरूम आहे। तो म्हणला की हे कर्ज बेबाक झालं तर माझे 8 लाख रुपये माफ होणार आहेत। त्याच्यासाठी मी मार खायचा, त्याच्यासाठी मी संप करायचा? मला ते मान्य नाही। त्याच्यात स्पेसिफिकेशन पाहिजे की ज्यांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे त्यांचंच कर्ज बेबाक करा, त्या दुसऱ्यांचं कर्ज बेबाक करायची गरज नाही। तसं करणं म्हणजे सरकारी तिजोरीवर दरोडा घालणं आहे। आणि त्याला तुम्ही का नाही स्पष्ट करत की आम्ही हे आंदोलन करतो आहोत ते यासाठी की जे कर्ज जे शेतीवर जगतायत तेवढ्या लोकांचं करायचं। ह्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला 7वं वेतन आयोगही मिळणार आणि इकडं कर्जमाफी करणार, म्हणजे दोन्ही हातांमध्ये लड्डू, ही काय पद्धत आहे? मी त्याच्या विरोधात आहे। म्हणून मी स्पेसिफिकली सांगतो की ही पहिली मागणी, की ह्या मागणीमध्ये हे स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की हे शेतकरी आंदोलनाचे जे नेते ह्या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत ती गोष्ट समजून घेतील। हे बघा, एकूण शेतीवर 30 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे। त्या 30 लाखापैकी तुम्ही बघा, अभ्यास करा, 10 हजार कोटी रुपये कर्जसुद्धा शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यावर नाही आहे। राहिलेले 20,000 कोटी रुपये तुम्ही फुकट वाटणार आहेत, ज्यांची ऐपत आहेत त्यांना। एक पोलीस इन्स्पेक्टर
त्याला तुम्ही कर्ज बेबाक करणार. त्याची कमाई आहे, वर कमाई आहे, कशासाठी त्याचं तुम्ही कल्याण करायला निघालात? ह्याच्यामध्ये छुपा डाव आहे ह्या कर्मचाऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा. त्यांनी शेतीच्या नावानं घेतलेली कर्ज ही त्यांना बेबाक करून घ्यायची आहेत आणि मी त्यामुळं त्यांच्याबरोबर नाही, ह्या भूमिकेच्या बरोबर नाही आहे. मी संपाच्या विरोधात नाही, पण मला हे स्पष्टीकरण हवं आहे की आमची एनर्जी ते राहिलेले 20,000 कोटी रुपये काय करा. तर माझं म्हणणं आहे की जे उपजीविका करणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही मासिक हप्ता बांधून द्या. तुम्ही मेल्यानंतर त्याला 1,00,000 रुपये देताना, तो जगत असताना 5,000 10,000 रुपये मासिक हप्ता बांधा ना. 20,000 कोटीमध्ये 2-3 वर्ष निघून जातील तुमचे. 2-3 वर्ष निघाले तरी आत्महत्यांचं प्रमाण खूप कमी होईल. ह्या सूचना त्याच्या बाबतीमध्ये माझ्या आहेत. आता नाशिकमध्ये सर्व शेतकरी नेते एकत्रित आले, राजू शेट्टी, बच्चू कडू सर्व एकत्रित. काय वाटते तुम्हाला यांच्या? नाही, चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनी एकत्र येणं हे स्वागतार्हच आहे. पण हे एकत्र येऊन आपण काय करणार आहोत हे समजून घेतलं पाहिजे. आता हे स्वामीनाथन आयोग आहे. स्वामीनाथन आयोगाची उत्पादन खर्चावर 1.5 पट देणं ही म्हणणं अर्थशास्त्रात न बसणारं आहे. म्हणजे मी असं म्हटलेलं आहे की डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन, डॉक्टराची चिठ्ठी आम्ही फेकून दिली आणि वकिलानं लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन औषधाच्या दुकानावर औषध मागायला चाललेलो. अरे स्वामीनाथन हे कृषी तज्ज्ञ आहेत, त्या अर्थतज्ज्ञ नाही आहेत. त्यांनी आर्थिक सूचना केलेली शरद जोशी आर्थिक तज्ज्ञ आहेत. शरद जोशीचं म्हणणं माना ना. शरद जोशी अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी जे काही प्रिस्क्रिप्शन दिलं ते एका डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन होतं. हे वकील आहेत, दुसऱ्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. ते कृषी क्षेत्रामध्ये त्यांचा हात कुणी पकडू शकत नाही. ते बियाणं संकरित कसं करायचं, अजून त्याच्यासाठी काय काय करता येण्यासारखं आहे ते जरूर त्यांचं ऐका. पण आर्थिक मागणी त्यांची आणि ती मध्यवर्ती मागणी ही चुकीची आहे. अर्थशास्त्र म्हणजे मुख्यमंत्र्यालाही कळत नाही अर्थशास्त्र, बरं का. मुख्यमंत्र्याला अजिबात का ठोस शेतीतलं माहीत नाही असं माझं ठाम मत झालेलं आहे. ते काय म्हणाले की हमी भावापेक्षा कमी दरामध्ये विकणाऱ्या व्यापाऱ्यावर आम्ही कारवाई करू. म्हणजे काय करू? आणि जर समजा उद्या सरकार तुरीच्या बाबतीमध्ये लोकांनी अनुभव घेतला आहे की तुरी सरकार कशा पद्धतीनं खरेदी करते आणि त्याची किती बोंबाबोंब होते. सगळा शेतीमाल जर सरकार विकत घ्यायला लागलं आणि व्यापारी ह्या शेतीमालाच्या बाजारातून निघून गेले तर शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान होणार आहे. अहो, व्यापारी तर एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात धंदा करायला जाऊ शकतात. शेतकऱ्याने आपला माल कुठं विकावा? ही साधं अर्थशास्त्रातल्या सोप्या गोष्टी मुख्यमंत्र्याला कळत नाही आणि उगाच ठोकून देतात. हमी भावापेक्षा कमी भाव घेणाऱ्यांच्या विरोधात आम्ही बिल आणणार आहोत. अहो, त्याच्यानं व्यापारी निघून जातील बाजारातून आणि त्याचं नुकसान शेतकऱ्यांना भोगावं लागणार आहे. योगी सरकारने कर्जमाफी केली, राज्य सरकार आपलं करत नाही आहे, शेतकऱ्यांची नाराजगी आहे. काय म्हणाल तुम्ही? माझं म्हणणं आहे की तत्काळ म्हणजे एका क्षणाचाही उसंत न लावता ज्या शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर आहे त्यांचे कर्ज बेबाक केले पाहिजे आणि त्यांना हप्ता सुरू केला पाहिजे. त्यांना एक खिस्त दर महिन्याला काही पैसे त्यांना दिले पाहिजेत. असं करणं अत्यंत निकडीचं आहे. पण योगी सरकारनंही ते शहाणपणा केलेला आहे. व्यापारी आणि लोकांचे त्यांनीही कर्मचाऱ्यांचे कर्ज बेबाक केले. हे समजून घ्या की शेतीवरचं कर्ज आणि शेतकऱ्यावरचं कर्ज ह्याच्यामध्ये फरक आहे. हे मी शेतकरी हे मी काही मनानं नाही सांगत. कायदा आहे त्याच्याबद्दलचा. दिवाणी दंड संहिता कलम 60A मध्ये शेतकऱ्याची व्याख्या केलेली आहे. ही व्याख्या मार्केट कमिटी ॲक्टमध्ये आहे की ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे त्याला शेतकरी म्हणायचं. तुम्ही बिगर शेतकऱ्यांची कर्ज माफ करायला लागलेला आहात. म्हणजे ही तिजोरी ह्यांच्यासाठी आम्ही मोकळी करू. त्याच्यामध्ये शेतकरी जे आहे प्युअर त्यांचंही तर त्याच्यात इन्व्हॉल्व होईल. त्यांचं इन्व्हॉल्व होईल, पण राहिलेले पैसे ह्यांना फुकट वाटायच्याऐवजी त्यांनाच द्या ना. माझं काय म्हणणं आहे, 30,000 कोटी कर्ज ना, हां, तर ह्यांच्या हातामध्ये ज्यांना 7वं वेतन आयोग मिळतं आहे त्यांना देण्याच्या ऐवजी तुम्ही ह्यांना द्या ना. ते पैसे जास्तीचे दिले तर काही वाईट नाही ह्या लोकांना, कारण त्यांचं खूप लुटलेलं आहे. हे बघा, कल्पना करा की एका घरामध्ये 2 भाऊ आहेत. त्यांचं शेतीचं उत्पादन 100 दाणे त्यांनी पिकवले आणि ते दाणे बाजारामध्ये लुटून नेले. ह्यांनी 90 दाणे इंडियानं लुटून गेले. 2 भावातल्या एक भाऊ हा नोकरीला लागला. नोकरीला लागल्यामुळं त्याला त्या 90 दाण्यापैकी 30, 40, 50 काय जे दाणे मिळतील त्याला मिळतील. आणि ज्याच्या घरातलं कोणी नोकरीला लागलेलाच नाही आहे त्याचे 90 दाणे गेलेले आहेत ना.
तुम्हाला ते कॉम्पन्सेट करायचे आहेत. ते कॉम्पन्सेट करण्यासाठी तुम्ही त्या लोकांना प्रायोरिटी दिली पाहिजे. शेतीच्या शोषणाचा विषय हा स्वतंत्र विषय आहे. पण तुम्ही कर्जमाफी केल्यानं काय लगेच शेतकरी मुक्त झाले आणि सगळं आबाद झाला असं तर होणारच नाही आहे. तर तुम्ही जी रिलीफ करतायत, मदत करता आहात, ती मदत करत असताना सत्पात्री द्या. माझं म्हणणं असं आहे की जो क्रूरपणा काँग्रेसवाल्यांनी केला, शेतकरी विरोधी कायदे आणून आणि नंतर ते क्रूरपणे राबवून त्याच पावलावर पाऊल टाकून मोदी आणि फडणवीसांचं सरकार चाललेलं आहे, तेही तेवढंच आहे. म्हणून काँग्रेसवाले जवळचे करायची गरज नाही. त्यांनी पहिला घाव आम्हाला गलित गात्र केलं ते त्यांनीच, आणि त्याच्यानंतर मारलं त्यांनी. आणि हे कावळे आता त्याचं मांस खायला आमचं खायला निघालेले आहेत. तर मारणाराही दोषी आहे आणि कावळे कावळ्यांना उडवणं काय फार अवघड काम नाही आहे. पण एकदा आमच्या पायातल्या बेड्या काढा. माझं म्हणणं असं आहे की BJP आणि काँग्रेस या दोघांनाही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये समान शत्रू मानलं पाहिजे. ह्याची मदत घेऊन त्याला मारू, अहो मला माहीत आहे यांचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने रक्तरंजित आहेत ना, तर त्यांचे कोणते स्वच्छ हात आहेत? त्यांनी ह्या शेतकऱ्यांचा घातच केलेला आहे. म्हणून ह्या दोघांना समान अंतरावर दूर ठेवूनच शेतकऱ्यांची लढाई लढली जाऊ शकते. त्यांच्या मदतीनं लढली जाऊ शकत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. हे बघा, शेतकरी विरोधी कायदे 3, सीलिंग, आवश्यक वस्तू आणि जमीन अधिकरण, हे 3 कायदे कुणी आणले? काँग्रेसवाल्याने आणले. ते राबवायलेत कोण? BJPवाले. या कायद्यांना सपोर्ट कुणी दिला? डाव्यांनी दिला. या देशातला यच्चावत पक्ष शेतकऱ्यांचा मारेकरी आहे. त्या सगळ्यांनी शेतकऱ्यांचा घात केलेला आहे. त्यांना सोबत घेऊन कोणतीही लढाई पुढे जाऊ शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. त्यांना समान शत्रू मानूनच आपल्या रणनीती आखल्या तरच आपण पुढे जाऊ शकतो. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. माझं काही संघटन नाही, माझा काही मोठा आवाज नाही. मी जो काही माझा छोटा मोठा आवाज आहे, माझे प्रयत्न आहेत ते हेच आहेत की हे शेतकऱ्यांच्या पायातल्या बेड्या आपण काढूया. त्याच्यासाठी शहरातल्या मुलांना संघटित करूया, शहरामध्ये आवाज उठवूया. तुम्ही लक्षात घ्या हो, गांधीचं जे आंदोलन होतं, त्या गांधीच्या आंदोलनात, शरद जोशीच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग हे महत्त्वाची गोष्ट आहे. कार्यकर्त्यांची आंदोलनं म्हणजे शेतकऱ्यांची आंदोलनं नव्हे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असायला पाहिजे, तर त्याचा आत्मविश्वास वाढत असतो. नाशिकमध्ये सर्व एकत्रित आलेले आहेत, त्यांची संघटना एक मजबूत होत आहे, शेतकरी संघटना आता मजबूत होत आहे. तुम्हाला काय वाटते, चित्र बदलेल महाराष्ट्राचं? नाही, ते लोक एकत्र येतात ही गोष्ट चांगलीच आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, पण प्रश्नही समजून घ्यावे लागतील हो. प्रश्न समजून न घेता नुसतं एकत्र येऊन काय करणार आहोत आपण? उद्रेक करू. किंवा मग तुम्हाला सांगतो की शरद जोशींची आंदोलनं ही केवळ शरद जोशींची होती. त्यांच्या सपोर्टर्सनी कधीही शरद जोशीला हाताळायचा प्रयत्न केला नाही, आणि केला तर तोंडघशी पडले. पण तुम्ही, कारण शरद जोशींकडे विचार होता, त्याच्यात ती प्रतिभा होती. ती प्रतिभा, तो विचार जर तुमच्यामध्ये नसेल तर कुणी येऊन तुम्हाला हाताळेल हो, आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा घात होईल. हां, मुद्दे जे आहेत ते रोखठोक असले पाहिजेत की तुम्हाला जर असे 2 हात करता येणार नसतील. शेतकऱ्यांचे प्रश्न हे कामगारांसारखे नसतात. शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्जकांचे प्रश्न आहेत, उत्पादकाचे प्रश्न आहेत. ते कामगारांच्या पद्धतीनं हाताळून चालत नाहीत. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचाराच्या आहेत, त्या समजून घेण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या नेत्यांनी केला तर मला खूप आशा आहे की ह्याच्यातनं काहीतरी निघू शकतो. मी यांना सांगणार आहे सर्व नेत्यांना मिळून. हे सगळे माझे मित्र आहेत, त्यांना मी दरवेळेला नेहमी सांगत असतो. पण काय परिस्थिती आहे नेमकी मला समजत नाही ह्याच्यामध्ये. आणखीन एक गोष्ट त्या नेत्यांना मला लक्षात आणून द्यायची की शरद जोशींनी सातत्याने असा प्रयत्न केला की कोणत्याही जातीवादी संघटनेच्या हातामध्ये किसानांचं आंदोलन जाता कामा नये. महेंद्रसेन टिकेत हे तिथल्या जात पंचायतीचे नेते होते आणि त्यांना ते अर्थशास्त्रावरच एकत्र करायचं त्यांनी सांगितलं, जातीच्या शास्त्रावर नाही. तर जर जातीवादी लोक ह्या प्रश्नामध्ये हाताळत असतील तर मला असं वाटतं की त्यांना बाजूला केलं पाहिजे. त्यांना म्हणायचं की तुम्ही आमच्यासोबत पाठिंबा द्या, शिका हे,
आणि त्याच्यानंतर तुम्ही या, अर्थवादी होऊन या, जातीवाद ठेवून तुम्ही आमच्या आंदोलनात येण्याची गरज नाही, तर अर्थवादी लढाई होईल. हे शेतकऱ्याचा प्रश्न हा व्यावसायिकांचा आहे, हा कुणा एका जातीचा विषय नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न हा जातीवादी संघटना ह्याच्यात येत असतील तर त्यांना म्हणावं की बाबा तुम्ही या, सपोर्ट करा, पण तुम्ही निर्णय प्रक्रियेत असता कामा नये. मला वाटतं की हेही तारतम्य बाळगण्यामध्ये कुठेतरी गफलत झाली असावी. शिवसेना पण आता शेतकऱ्यांच्या बाजूची आहे आणि राष्ट्रवादी पण आंदोलन करत आहे. काय राजकीय मोठी मजेची गोष्ट आहे बरं का. 80च्या दशकामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं शेतकरी उभा राहत होता तेव्हा हे सगळे विरोधात होते, हे सगळे विरोधात होते. म्हणजे ह्यांचे नेते ते तर म्हणायचे की शरद जोशीच्या पोटामध्ये सुरा घालून त्याची आतडी बाहेर काढली पाहिजे, हे मुंबईमध्ये त्यांनी सांगितलेलं. आणि आज शेतकऱ्याच्या बाजूनं सगळेच गळा काढायला लागलेला आहे. ही त्यांची गरज, ही त्यांची राजकीय गरज आहे. ही शेतकऱ्यांच्या गरजेपोटी आलेली नाहीत, ते त्यांच्या गरजेपोटी आलेले आहेत. त्यांची गरज, ते आज काही लोक वनवासात गेलेले आहेत, त्यांना लगेच वाटतं की अयोध्या काबीज करावी. त्या लोकांना अशी घाई झालेली आहे, कोणता घोडा चांगला आहे, त्यांना वाटलं जातीचा घोडा जमेल, तो नाही जमला, मग शेतकऱ्याचा घोडा करा. हे ज्यांची अपेक्षा आहे ते लोक ह्याच्या मागे येणारच आहेत. माझं म्हणणं त्यांचं नाही, ते त्यांचा मतलब साधणार, स्वार्थीमान राजकारण करणार, ते करू जा. शेतकऱ्याच्या नेत्यांनी काय विचार करायचा, शेतकरी घ्या की ह्याच्यामध्ये एक राजकारण आहे. त्यांना कर्मचाऱ्यांना, व्यापाऱ्यांना खुश करायचं आहे. कुणाला खुश करायचं आहे? राजकारण करणाऱ्या सगळ्या लोकांना. त्यांना पैसे वाटायचे. कुणाचे पैसे? तिजोरीतले पैसे वाटायचे, म्हणजे ते जनतेचे पैसे वाटायचे. तो मतदार, ते जे मतदार आहेत ना ते मोठे पॉवरफुल आहेत. हा जो आमचा शेतकरी आहे ना तो तेवढा निर्णायक नाही आहे. त्यामुळं ना फडणवीस त्याला सोडू शकत, ना विरोधी पक्षवाले त्यांना सोडू शकत. तुम्ही शेतकरी आंदोलक म्हणून तुम्ही ही भूमिका घ्या की हे राजकारण चालू द्यायचं नाही आम्हाला. आम्हाला हे खरं शेतकरी जो बळी गेलेला आहे त्याला सपोर्टमध्ये उभं राहायचं. तुम्हाला सांगतो की आंदोलनाचं सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आहे. इथं काय परिस्थिती आहे? इथं आंदोलन का उभं राहत नाही? 19 मार्चला आम्ही उपोषण केलं, तर माझं निरीक्षण असं आहे की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. तो ह्या सगळ्या आंदोलनाचं केंद्र दुसरीकडेच आहे. म्हणजे शरद जोशींचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये काहीच नव्हतं. आता मात्र लई जोरात आहे आंदोलन. काय अर्थ निघतो ह्याचा? की इथं मुडदे पडतायत, दररोज चिता जळतायत शेतकऱ्यांच्या. त्या ठिकाणी जी आंदोलनाची तीव्रता असायला हवी ते आंदोलनाची तीव्रता कुठं तर नाशिक, नगर, सातारा, ह्या ठिकाणी त्या आंदोलनाची तीव्रता. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये मला तेवढी तीव्रता दिसत नाही. कारण त्याच्यात चूक नाही आहे. कारण असं आहे की तो शेतकरी जर्जर झालेला आहे, त्याच्या वतीनंच लढावं लागेल. ती लढाई होते, ही चांगली गोष्ट आहे. मुद्दे पुढे येत आहेत. मला असं वाटतं की या मुद्द्यांचा ह्या तव्यावर पोळी भाजू नये. आत्तापर्यंत अनेकदा आम्ही आंदोलनं केली, वेगवेगळे शेतकरी आंदोलन सोडून जी दुसरी आंदोलन केली त्या प्रत्येक आंदोलनाचा गैरफायदा राजकीय पक्षांनी घेतला. आता तरी शेतकऱ्यांनी सावध व्हावं आणि स्वतःचा पॉलिटिकल अल्टरनेटिव्हसुद्धा तयार करावं. ह्याचा फायदा आम्ही तवा तापू आणि तुम्ही ती पोळी भाजून घ्याल असा धंदा होऊ देऊ नका, असा माझा सल्ला आहे शेतकरी मित्रांना. की बाबा नाहीतर काय होईल, तुमच्या खांद्यावर चढून हेच पुन्हा म्हणजे फडणवीस जातील, येणारा मुख्यमंत्रीही तेच करायला येणार आहे. मग कशासाठी तुम्ही मुलांचे बळी देता? त्यांची मुलांची बळी त्या कारणासाठी नका देऊ. आपण शेतकऱ्यांनी जो आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे त्याला हाक मारू आपण की तू मित्रा ते काही करू नकोस, आपण मिळून लढूया. तेवढं बळ आपल्यामध्ये निर्माण व्हायला हवं असं मला वाटतं. आणि ती दिशा ही आंदोलक नेते जे आहेत ते घेतील असं मला आशा आहे. आपण बघू शकतो की अमर हबीबांनी एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या आश्वासनापुढे, त्यांच्या अवलनापुढे भटकू नये. त्यांनी एकत्र फक्त शेतकऱ्यांसाठीच हा आंदोलन असावं असं यांचं ठाम मत आहे. शशांक चौरे, ABP माझा, अमरावती.